to you all. Respected Honorable Chief Guest of the day, Principal Sir, Vice Principal Ma'am, Supervisors, teachers, all the other dignitaries on stage, parents, and all my dear students. How phenomenal is this day? It's an honor itself to honor this charming and beautiful audience today. I, Mrs. Parzana, with my co-host Mrs. Isha, once again welcome you all for the fascinating and mesmerizing program on behalf of St. Paul School and Junior College of Science, Satara. Ladies and gentlemen, as we gather into the festive spirit of Christmas, let's begin our evening with a prayer song that encapsulates the essence of the joyous season. The melody and lyrics of this song resonates the spirit of love, hope, and goodwill that Christmas brings. So let's get ready for a beautiful prayer song. जो यीशु नहीं था तो कुछ भी नहीं था, बिखरा हुआ था जहां, उसके आने से रोशन हुई है ये दुनिया, बदला है सारा समा। जो यीशु नहीं था तो कुछ भी नहीं था, बिखरा हुआ था जहां, उसके आने से रोशन हुई है ये दुनिया, बदला है सारा समा। मायूसियों के माहौल में भी खुशियों भरा गुल खिला, खोया था हमने जो भी यहाँ पे, वापस हमें सब मिला। अनुग्रह तेरा हमको मिला, अनुग्रह तेरा हमको मिला। As we continue with the spiritual dimension of our program, I would like to invite Pastor Prakash Balgeri for the special Bible reading. Let us all take a moment to reflect on the sacred verses that will be shared with us. येत्या 25 तारखेला ख्रिस्त जयंती आहे। त्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत। ख्रिस्त या भूतलावर का जन्माला आला याच्याविषयी आपण पवित्र शास्त्रामध्ये काही वचने बघून थोडं संदेश ऐकूया। लूकाचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय 1 ते 14 मी वाचत आहे। लूक त्याचा 2रा अध्याय 1 ते 14। त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली। क्लिनीने हा सूर्या प्रांताचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली। तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून घ्यावयास गेले। योसेफही आपणास वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असता तिचे सहित नावनिशी लिहून द्यावयास गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील बेतलेहम नावे दाविदाच्या गावी वर गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता। ती तेथे असता झाले की तिचे प्रसूतीचे दिवस भरले आणि ते आपला प्रथम पुत्र प्रसवले। त्याला तिने बाळंतीने गुंडाळून गव्हाणीत निजविले, कारण त्यास उतार शाळेमध्ये जागा नव्हती। त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते।
तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या सभोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण हीच की बाळंताने गुंडाळलेले व गावाने निजवलेले असे बाळक तुम्हास मिळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. ते देवाची स्तुती करीत म्हणाले, उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्य शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी 6000 वर्षाच्या अगोदरच भविष्यवक्तांनी देऊन ठेवलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य नव्हता, परंतु तो देवांचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकारी आणि सर्व जगाला त्याने निर्माण केलं होतं. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी मानवरूप धारण करून या भूतलावर जन्म घेतलेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की वचनामध्ये लिहिलेलं आहे, 8 वचनामध्ये, त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते. रात्रीच्या वेळी मेंढपाळ जेव्हा कळप राखीत असताना आपण पाहतो की मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकार भरलेला आहे. मनुष्य पाप खात आहे आणि पाप पित आहे आणि मनुष्य अंधकारामध्ये बसलेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये अंधकार भरलेला आहे. यशाचं पुस्तक त्याचा 9 अध्याय 2 वचनात लिहिलेलं आहे की जे अंधकारामध्ये बसलेले होते त्यांनी अद्भुत प्रकाश पाहिला आणि जे अंधकारामध्ये चालत होते त्यांना अद्भुत ज्योती प्रगट झाली. आणि अशा प्रकारे काळोख्या अंधकारामध्ये बसलेले जे मेंढपाळ आहेत त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताचा जो देवदूत आहे, स्वर्गदूत त्यांना प्रगट झाला आणि म्हणाला की आज तुमच्यासाठी जो आनंद, लोकांचे शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय त्याचं 10 आणि 11 वचन. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. 11 वचन. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. या ठिकाणी मेंढपाळांना शुभवर्तमान सांगण्यात आलं, तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. या जगामध्ये पुष्कळ महान पुरुष होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, परंतु तुमच्या आणि माझ्या तारणासाठी कोणी सुद्धा या भूतलावर आलं नाही. परंतु तुमच्या आणि माझ्या तारणासाठी प्रभू श्री ख्रिस्त मानवरूप धारण करून या भूतलावर आलेला आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की जो आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. सर्व लोक म्हणजे कोण आहे? जेवढे या जगामध्ये आहेत त्या सर्व माणसासाठी ही आनंदाची शुभवर्तमान आहे. ही आमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. परंतु आता प्रश्न असा आहे, तुम्ही आपल्या हृदयामध्ये आपल्या प्रभूला तारणारा म्हणून स्वीकार केला किंवा नाही? कारण मनुष्याचा जन्म हा पापाचाच आहे आणि जसं मनुष्य वाढत असतो तसं त्याचं पाप जे आहे विचाराद्वारे, कर्माद्वारे आणि त्याच्या बोलण्याद्वारे पाप वाढत चाललेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो पापाचं वेतन हे मरण आहे. शरीराचं मरण जे आहे, मनुष्य 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जगतो, त्यानंतर तो जगामधून निघून जातो. परंतु जग सोडण्याच्या अगोदर आम्हाला आमची पापाची क्षमा होणं अतिशय गरजेचं आहे. प्रेषितांचे कृत्य त्याचा 4 अध्याय त्याचं 12 वचनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय त्याचं 12 वचन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून तारण व्हायचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि पृथ्वीमध्ये कोणतेही नाव दिले नाही ज्याच्याद्वारे मनुष्याचं तारण होईल, परंतु एकच नाव. तू त्याचे नाव येशू असे ठेव,
कारण तोच आपल्या लोकांना पापापासून तारणार आहे. पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचे कृपादान प्रभू श्री ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. या जगाचं जीवन संपल्यानंतर प्रत्येक मनुष्याला आत्मिक जीवन आहे. अनंत काळचं नरकामध्ये किंवा अनंत काळ स्वर्गामध्ये. जर तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये जायचं असेल तर आम्हाला पाप क्षमा होणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या आणि माझ्या पापाच्या क्षमेसाठी 2000 वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्त भूतलावर आला. 33.5 वर्ष त्याने जगला. जसं तुम्ही आणि मी मनुष्य आहोत तसं तो मनुष्यरूप धारण करून आला. आणि शेवटी पाहतो तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याने स्वतःचं प्रायश्चित्त केलं. पवित्र रक्त सांडलं आणि पवित्र शरीर त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूस खांबावर देण्यात आलं. शुभवर्तमान हेच आहे की प्रभू श्री ख्रिस्त पवित्र शास्त्र लेखाप्रमाणे तो तुमच्या आमच्या पापासाठी मारला गेला, पुरला गेला आणि पवित्र शास्त्राच्या लेखानुसार तिसऱ्या दिवस मरणामधून जिवंत झाला. तो जिवंत देव आहे जो काल होता, आज आहे आणि युगायुग राहणार आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो मार्काचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय त्याचं 11 वचन. मार्क 2 अध्याय त्याचं 11 वचन. मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास अधिकार आहे हे तुम्हाला समजावे. प्रभू श्री ख्रिस्ताला या भूतलावर मनुष्याच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. पवित्र शास्त्रामध्ये आहे जो कोणी माझ्याकडे येतो त्यांना मी कधी घालवणार नाही. जेव्हा मी त्याच्याकडे जाऊन मागतो हे देवा मस्तकावर दया कर, माझ्या जन्माचे कर्माचे पाप तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र कर. परमेश्वर आपल्या रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो आणि स्वर्गीय राज्यासाठी योग्य प्रजा आम्हाला बनवतो. त्यासाठी वेळ न घालवता आमचं आयुष्य कधी संपणार आपल्याला माहीत नाही, परंतु त्याच्या अगोदर प्रभूला आपल्या हृदयामध्ये स्वीकार करून त्या स्वर्गीय राज्याचे वाटेकरी व्हावं हीच ख्रिस्त जयंतीचा संदेश आहे. परमेश्वर या वचनावर आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सर्वजण जमलेले डोळे बंद करा. आपण प्रार्थना करू. हे आमच्या प्रेमळ पवित्र स्वर्गीय देवा, पुन्हा एकदा आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावाने तुझ्याकडे येतो. धन्यवाद देतो देवा. आज सर्व जगामध्ये ख्रिस्त जयंतीचा सोहळा पार पडत असताना आज आम्हाला सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी एकत्रित केलंस पवित्र देवा. आणि ख्रिस्त जन्माच्या महोत्सवानिमित्त जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि प्रभू श्री ख्रिस्त का जन्माला आला याचा विचार आमच्या समोर तो वचनाद्वारे प्रगट केलास त्याबद्दल उपकार मानतो. पवित्र देवा, या ठिकाणी जितके बंधू बहिणी उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. कोणाचा नाश होईल याची इच्छा नाही, परंतु सर्वांनी पश्चाताप करून तुला आपल्या हृदयामध्ये स्वीकार करावं आणि स्वर्गीय राज्याचे वाटेकरी व्हावेत यासाठी पवित्र देवा तुझी दया प्रगट कर. प्रार्थना पवित्र देवा, येणारे दिवस वाईट आहेत म्हणून तुला आपल्या हृदयामध्ये स्वीकार करून पवित्र जीवन जगत त्या स्वर्गीय पवित्र राज्यामध्ये आनंदाने प्रवेश व्हावा यासाठी पवित्र देवा तू सहायता कर. प्रार्थना पवित्र देवा, सेंट पॉल शाळेसाठी आणि येथील प्रिन्सिपल आणि सर्व स्टाफसाठी पवित्र देवा जी जबाबदारी तू त्यांना दिलेली आहे पूर्ण करण्यासाठी तुझी दया प्रगट कर. आणि जेवढे पालक आहेत ते सर्व पालकांनी सुद्धा पवित्र देव शाळेला योग्य सहकार्य करावं यासाठी पवित्र देव तू सहायता कर. पुन्हा एकदा यावेळेबद्दल उपकार म्हणून पुढचा कार्यक्रम तुझ्या हातामध्ये समर्पण करून प्रार्थना विश्वासाने आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. Thank you, Pastor, for enriching our gathering with the wisdom and inspiration from the scriptures. Your presence always adds special spiritual touch to our celebration. Thank you very much, Pastor. I would now request the head boy and the head girl of our school to put badges to our dignitaries on the dais. Honor and privilege to have amongst us
Mrs. Saudamini Sunil Sanglikar as the chief guest for today's function. Mrs. Saudamini Sanglikar, wife of Mr. Sunil Sanglikar, who is a successful entrepreneur working with international company, is 45 years young and dynamic personality who believes in action more than words. She is blessed with 2 biological children, 5 adopted children and 7 grandchildren. Her educational qualifications are Bachelor in Law, Bachelor in Arts, Bachelor in Fashion Designing, Bachelor in Music and Drama from London Academy. She is D.Ed, B.Ed, M.Ed and now pursuing Masters in Social Work Counseling. Her hobbies are music and art. She also visits special schools and her second house is Asha Bhavan. She has worked for Zion Academy for spoken English for 10 years. She's worked as a freelancer with MSW College for 2 years and as head of Gurukul School for 5 years. Presently, she is working with a renowned Aun Shikshan Mandal, having a history of 125 years for the past 8 years. She is a pioneer principal for Srimant Harshita Raje English Medium School, Aun. She is also an active member of the church and very happy to serve God Almighty. So I would request our principal sir to please welcome and felicitate our chief guest, Mrs. Saudamini Sanglikar, with a bouquet of flowers. I would also request him to welcome Pastor Prakash Baldevi. Thank you, sir. I would now request our Vice Principal Ma'am, Mrs. Arpana Pillai, to welcome and felicitate Mr. Ramchandra Pawar and Mrs. Vanmala Pawar, parents of our supervisor, Suraj sir. Mr. James Pure, husband of our supervisor, Mrs. Meghna Pure, has just arrived, and I request Arpana Miss to please welcome him with a bouquet. Thank you, ma'am. They vary in the desires to reach their potential. Now is the time to acknowledge the talent of our hardworking students who have strived for progress. Their performance and activities during the year has made us feel proud for having such determined students. We are all set to commence the annual prize distribution ceremony for the academic year 2022-23. It is my great privilege to invite our honorable chief guest, Mrs. Saudamini Sanglikar, to give away the prizes to our students. In the memory of late Mr. Praveen Shinde, prize is given to the student who stands first in Standard 8 annual exams, and the prize goes to Miss Arshia Arif Khan. She secured 94% last year in Standard 8. Of late Mr. David Benjamin Pillai, Srimati Vatsala David Pillai presents a cash prize to the student who scores highest percentage in primary section, and the prize goes to Master Shlok Sunil Zadav, 4.90% in the annual exam last year. Parents, please put your hands together for him. In the memory of late
Margaret Beeson Mackenzie, Mr. Beeson Mackenzie presents a cash prize to the student who scores highest percentage in 7th standard, and this prize goes to Miss Priya Shankar Dadas, who secured 93% last year in 7th standard. Congratulations, Priya. Mrs. and Mr. Vikram Nanandikar presents a cash prize to the student who scores highest percentage in standard 8, and the prize goes to Miss Arshia Arif Khan. Miss Arshia Arif Khan. Parents, please put your hands together for her. Congratulations, Arshia. In memory of late Mrs. Usha Dattatray Kulkarni, prize is given to the student who stands first in 5th and 6th standard in annual exams, and the prize goes to Master Alian Javed Khan, who secured 94% in standard 5th, and Miss Sai Rajendra Ghorpade, who secured 92% in standard 6th last year. Parents, please put your hands together for them. Congratulations, I'll be waiting for you. And you're big. And let's move on to the next award. Now the Best RSP Cadet Award goes to Master Om Harishankar Saha of 10th Water and Miss Shreya Sandeep Ranzne of Standard 10th Air. Om Harishankar Saha from 10th Water. Congratulations. Congratulations, Om. Congratulations, Shreya. Miss Shreya Sandeep Ranzne of Standard 10th Air. Congratulations, Shreya. Now the Best Sports Cadet Award goes to Master Dhanraj Chandrakant Devgar of Standard 10th Water. That's it. Excellent. Last but not the least, the Student of the Year Award for the academic year 2023-24 goes to Master Rohan Tulsidas Musre of Standard 10th Air. Master Rohan Tulsidas Musre. Yesterday I asked you, right? Parents, please put your hands together. He's getting the Student of the Year Award. This we wrap up our prize distribution ceremony. Thank you so much, ma'am. Ladies and gentlemen, as we continue our splendid journey through St. Paul School's annual function for the year 2023-24, it is now our privilege to invite someone whose guidance and vision shape the very essence of our institution. So, your unwavering commitment to excellence has been the guiding force behind St. Paul School. Tonight, as we celebrate the culmination of another academic year, we are eager to hear your insights and reflection on our journey. We kindly request our Principal Sir to grace the stage and share with us the words of wisdom, encouragement and inspiration. Your words have the power to motivate us and drive us towards greater achievements. So, ladies and gentlemen, please join me in welcoming our Principal Sir, Mr. Nithiraj Pillai. Learning is not the product of teaching. Learning is the product of the activity
of learners. John Holt. There is always a podium laid for every individual to dream, to desire, to determine, to decide their destiny. St. Paul's School and Junior College of Science, Satara is one of the best in discovering every approach as flower of bloom into vibrant color. With gratitude to God, a continuous journey of 59 years, here I present our annual report for the year 2022-23. Excellent State Board 10th Standard result as always filled us with pride, and I feel honored to mention that we had 99% result for the academic year 2022-23. Out of 132 students, top scorer is Miss Riya Yashwant Mankumre with 96.80%, and 10 students secured 90% and above. For 12th standard, out of 86 students, Master Salunke Harsh Sanjay scored the highest with 82%, and 19 students secured first class. It has been a result of dynamic partnership of parents, teachers and students geared towards qualitative achievements in education, and it has been a resounding success with many highs and no lows. Apart from preparing the children to qualify for purely academic demands, special efforts are being made continuously to enable them to face challenges of the competitive world. It's a matter of great importance to us that the students who pass out from our portals should carry forward the values they have inherited, excel in whatever they do, and be role models in the society. Our school was a dream of our founder, Mrs. Hanbarhatti, Mrs. Kamlakar Hanbarhatti, Indian missionary. It was established in the year 1964. We have already completed 59 years in serving for education. Last year, our students were given opportunity to participate in many competitions like Cyber Olympiad, SOF, General Knowledge, Mathematics, Drawing, Hindi Prachar Sabha, and many more. Special community program has been organized from pre-primary to higher secondary section classes to enhance their communication skill. A large number of projects have been implemented in the year to emphasize on the concept of learning through doing for better concept penetration. Last year, the school has organized Jumbo Expo for all subjects. I think this was the best opportunity for my children to explore. Special Sports Expo has been organized from pre-primary to higher secondary classes to enhance their sports skills, that is the physical and mental abilities required to perform effectively in various athletic activities. These skills include hand-eye coordination, balance, strength, speed, endurance, agility, reaction time, decision making, and tactical awareness. So the school has taken efficient initiatives to get the best talent in the sports arena. Last year, the school has given good opportunity to take part in co-curricular activities through inter-house competitions. To promote the health awareness, seminars based on medical issues were arranged in the school, and medical checkup camps were arranged like eye, dental, skin infection, deworming and vitamin deficiency with the support of specialist doctors for all classes. In short,
Our school has taken efficient initiatives and efforts in shaping of our students who are the destiny of this country. I consider myself truly blessed to have a wonderful staff in our school. I am really happy with their sincerity and passion for the job. With this thought, I am closing the annual report. Kindly acknowledge my thanks for coming in a large number to witness our Christmas program, which reflects your sincere love and affection towards this institute. I extend our warmest welcome and sincere thanks to our esteemed chief guest, Mrs. Saudamini Sunil Sanglikar. We are proud to have you as our chief guest and thank you for blessing us with your presence. We are honored to have you here today and we are truly grateful for your gracious presence. Thank you very much, ladies and gentlemen. Thank you. To present such an anticipated school report, your comprehensive overview had not only highlighted the academic achievements, but also provided us with a glimpse into the milestone and success that defines St. Paul's. I would now request our Honorable Chief Guest, Mrs. Saudamini Sunil Sanglikar, to speak a few words and enlighten us. I would like to thank the Almighty God, the maker of heaven and earth, who has given me this opportunity to stand in front of you. I truly thank our respected Nitya sir, who has given this opportunity to be the guest for this evening, and our supervisors and our vice principal of our school, Arpana ma'am, thank you so much. Thank you Suraj sir, thank you Meghna ma'am, and the respected Parak Sahib on the dais. A very good evening to all of you this evening. And all the wonderful parents here, very good evening. We can all hear the little different sound other than my sound. Am I right? माझ्यापेक्षा अजून काहीतरी वेगळा आवाज पण तुम्हाला सगळ्यांना ऐकू येत आहे. तो आहे आपल्या चिमण्या छोट्या छोट्या मुलांचा. तिथे खूप सुंदररित्या ते डेकोरेट झालेले आहेत and they are waiting to present themselves. But as I have a wonderful anchors here this evening, त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे, I'm a person of action more than words. So I wouldn't take much of your time, but I would like to encourage you by only a simple word saying that you're in the right place. You're in the right institute, you're in the right hands, and I truly make it a point that since the 2007, what I know that our respected principal Nitya sir has joined in this school as a principal, this is not going to end. I'm going to tell you, ही संधी जी तुम्ही मिळवलेली आहे या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन ही खूप काहीतरी वेगळं होणार आहे. आपले जी मुलं आहेत, आताच आपण रिपोर्ट पूर्ण ऐकलेला आहे आणि मी बारकाईने शब्द आणि शब्द ऐकत होते आणि खरंच छान वाटलं. मी भरपूर शाळांमध्ये जाते आणि भरपूर गोष्टी ऐकते. स्वतः शाळा एक रन करते, तर आमच्याकडे कॅम्प्स असतात. दिस इज द फर्स्ट टाइम एव्हर सर आय हॅव हर्ड डेंटल कॅम्प आहेत. मग बाकीचे स्किन कॅम्प हे मी पहिल्यांदा ऐकलेले. आय चेकअप कॅम्प आणि डेंटल कॅम्प इज अ रेग्युलर कॅम्प. पण मी आज पहिल्यांदा एवढ्या माझ्या ह्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये मी आल्यापासून मी पहिल्यांदा ऐकले की स्किन कॅम्पचं पण आपल्या जर शाळेमध्ये आयोजन आहे तर इट इज समथिंग डिफरंट. ही शाळा आपली वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक वर्गातले मुलं आहेत आपल्याकडे, नाही का, प्ले ग्रुप पासून ते 12वी पर्यंत, आणि ह्या सगळ्या वयोगटाला सांभाळणं, वेगळ्या वेगळ्या रीतीने त्यांना समजून घेणं ही खूप अवघड गोष्ट आहे. हे म्हणजे शब्दात कोणीही सांगू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो स्टाफ मी पाहत आहे, आय ऑलवेज सी देम स्माइलिंग. जेव्हा जेव्हा मी इथे आलेली आहे आणि जेव्हा या स्टाफ बरोबर माझं इंटरॅक्शन झालेलं आहे सर, दे आर ऑलवेज सो प्लेझंट, दे आर सो वेलकमिंग. आणि नक्कीच
आपली ही जी मुलं आहेत शाळेमध्ये ते सुद्धा एक वेगळ्या लेवलला जाऊन थांबणार आहेत, कारण की जर टीचर्स एवढे आपले छान आहेत, आपले जे ॲडमिनिस्ट्रेशन्स एवढे छान आहेत शाळेमध्ये, तर आय एम शुअर दिस इज गोइंग टू बी अ डिफरंट लेवल ऑफ आवर चिल्ड्रन्स अचीवमेंट. कारण की आपण भरपूर जण पाहतो की गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, जणू काही वी कॅन से इफ इट्स समथिंग लाईक द बॅड पॅच ऑफ 3 years ago. मुलं खूप विस्कळीत झालेले आहेत, पण तरीही त्यांच्या मनावर जो परिणाम काही गोष्टींचा जो झालेला आहे, जणू यू कॅन से अ सिम्पल थिंग विच इज मोबाईल. मी विनंती करेन सगळ्या पालकांना की तुम्ही मुलांना मोबाईलपासून टी व्हीपासून दूर ठेवा आणि हे जे आपल्या शाळेमध्ये क्रीडा भरपूर गोष्टी होत आहेत, एनकरेज देम टू गेट इन टू द स्पोर्ट्स, गेट देम इन टू द डिफरंट कॉम्पिटिशन्स विच आर बीन हेल्ड लाईक सर जस्ट मेन्शन. स्पर्धा परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये बसवा आणि जेणेकरून त्यांना एक वेगळं त्यांचं अस्तित्व निर्माण करण्याकरता नक्कीच आपले जे गुरु जे आहेत, म्हणजे आपले सर आहेत, नितिराज सर, अर्पणा मॅम आणि बाकीचे आपले सगळे जे स्टाफ्स आहेत, ते नक्की आपल्याला मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहेत, करणार आहेत आणि हे सगळ्यांना आपल्याला दिसत आहे, नाही का. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मी पेपर आणलेला नाही आहे आणि म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे, कारण की आपली सगळी मुलं थांबलेली आहेत. अँड आय वुड टेक युअर लीव अँड आय वुड से this is the best place. I can only say this is the best place as we all are here this evening to witness the 23-24 annual Christmas program along with the annual function for this year. So all the very best. I would I cannot see the children, but that's okay. All the best, you wonderful students out there. I can hear your chirpings and that's wonderful. Thank you so much. Thank you. Is function, and you never need a paper in your hand to address. I know that your inspiring address and valuable message is very important for us. Yes, and we'll truly remember that we should keep away the mobiles. Parents, आताच मी पण सूचना देते की आजच्या फंक्शनचं रेकॉर्डिंग कुणीही करू नका. तुम्ही आलेला आहे, तुम्ही डोळ्यांनी रेकॉर्ड करा आजचा जो कार्यक्रम चाललेला आहे, पण मोबाईलमध्ये गुंतून जाऊ नका. आणि हाच मेसेज आज आपल्या चीफ गेस्टनी पण दिलेला आहे. एवढा सुंदर मेसेज आहे की आपण बऱ्यापैकी वेळ आपल्या आयुष्यातला मोबाईलवर घालवतो आणि तो वेस्ट आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. As we wrap up for this prize distribution and the welcome ceremony, I would request the dignitaries on the dais to please take their seat in front of the stage so that we can continue with the program. Thank you, ma'am.